आपल्याला इन द फर्स्ट वीक ऑफ जुलै फार फेवरेबल कंडिशन्स होतं. म्हणजे मुंबईवर पाऊस आणि कोकण किनारपट्टीला पाऊस येणं म्हणजे शिअर झोन असायला पाहिजे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये जो काही पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे झालेलं नुकसान आणि ज्या काही आपत्ती एक प्रकारची महाराष्ट्रासमोर उभी राहिलेली आहे त्याचा पूर्ण आढावा घेतला. त्यानंतर नागरिकांना काही सूचना देखील दिलेल्या आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये गेल्या 4-5 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडण्याच्या ज्या घटना आहेत त्या वाढलेल्या आहेत. म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी आकडेवारी आहे ती बघायची झाली तर जवळपास 350 झाडं आतापर्यंत पडलेली आहेत आणि 450 झाडांच्या फांद्या पडल्यात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी त्यांनी सांगितलं की सोसाट्याचा जो खूप वेगाने जो वारा मुंबईमध्ये वाहतोय, मुंबई किंवा संपूर्ण राज्यामध्ये जे पावसाचं थैमान सुरू आहे ते ह्याला कारणीभूत आहे असं त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी इमारतीचे स्लॅब कोसळलेले आहेत, 1-2 ठिकाणी घरं पडलेली आहेत, शेतीचं देखील काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे. असं सगळं असताना आपल्याला हवामान खात्याकडून ह्या सगळ्या गोष्टींची अधिकृत माहिती आवश्यक आहे. अगदीच मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली ती अधिकृतच आहे, परंतु त्या विभागामध्ये काम करणारे जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला ही अधिकृत माहिती हवी आहे आणि त्यासाठीच आपण IMD मुंबईच्या अधिकारी सुषमा नायर यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. सुपर एल निनो म्हणून एक गेल्या महिनाभरामध्ये आपण ऐकत होतो की त्याचा परिणाम होणार भारतावर, म्हणजे जगावरती परिणाम होणार, त्याचा भारतावर देखील परिणाम होणार. आणि जो पाऊस मुंबईमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित असतं तो पाऊस अगदी अखेरपर्यंत म्हणजे अखेरच्या आठवड्यामध्ये आला. अगदी दोन एक दिवस राहिले होते त्यावेळी तो सुरू झाला. हा सुपर एल निनोचाच परिणाम होता की वेगळं काय होतं? आणि ह्या सुपर एल निनोचा आणखीन काय परिणाम भारतावरती होईल असं वाटतं? वी हॅड अ लेट ऑनसेट. जून 23 ला ऑनसेट झालं आमचं. ते आहे थोडासा एल निनोचा पण परिणाम होतं. पण एल बरं. निनो इज जस्ट इन द डेव्हलपिंग स्टेज. ते बरं. पुढे जाऊन मे बी आपल्या मॉन्सून सीझनच्या नंतरच ते एकदम इट इज गोइंग टू बी व्हेरी स्ट्रॉंग. इट इज गोइंग टू गेन इंटेन्सिटी. तर आता एल निनोचं जे आहे इट इज WMO हॅज डिक्लेअर्ड दी एल निनो. आणि एल निनो आता आहे पण इट इज नॉट स्ट्रॉंग राईट नाउ. बरं, मग त्याचा परिणाम कधी होईल? वर्षाच्या एंडिंगला म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत? हो, त्याचा परिणाम दिसणार, जास्त दिसणार. बरं, इट इज आता स्टील जे डेव्हलपिंग. केवढं तीव्रता केवढं इंटेन्स होणार हे आपल्याला नंतरच कळणार. बरं, म्हणजे आता ह्या मान्सूनवरती त्याचा काय परिणाम झालाय का? हो, थोडासा लेट झाला होता ऑनसेट. पण जे ऑनसेट नंतर जे पाऊस झालं ते इट डिपेंड्स ऑन द सिस्टम्स दॅट आर प्रेझेंट. तर बरं. आपल्याला इन द फर्स्ट वीक ऑफ जुलै फार फेवरेबल कंडिशन्स होतं. म्हणजे मुंबईवर पाऊस आणि कोकण किनारपट्टीला पाऊस येणं म्हणजे शिअर झोन असायला पाहिजे, एक सिस्टम बे ऑफ बेंगॉल मध्ये असायला पाहिजे आणि ऑफशोर ट्रफ स्ट्रॉंग असायला पाहिजे. हे सगळं सिस्टम्स आपल्याला वी गॉट ऑल दीज सिस्टम्स इन फर्स्ट वीक ऑफ जुलै. म्हणून वी गॉट गुड रेनफॉल ओव्हर एंटायर कोकण कोस्ट. ते मॉन्सूनचं जे फ्लो होतं ना ते एकदम स्ट्रॉंग झालं. सो बरं. दो द लार्ज स्केल फीचर्स वर नॉट व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे लार्ज स्केल फीचर्स म्हणजे एल निनो इज नॉट कंड्युसिव्ह फॉर मॉन्सून ओव्हर द वेस्ट कोस्ट असं सांगतात. IOD विल हेल्प अस, पण ते IOD पण आता न्यूट्रल आहे. आणि MJOचा फेस पण एकदम अगदी फेवरेबल नव्हतं. हे लार्ज म्हणजे स्केल तुम्ही फीचर्स अगदी ना नाही, हे जे टर्म तुम्ही वापरताय, IOD असेल, MG काय तुम्ही म्हणालात, ते अगदी सामान्य माणसं, आमच्यासारख्या सामान्य माणसांना ते समजणार नाहीये. तर थोडस सायंटिफिक भाषा न वापरता सामान्य भाषेमध्ये त्याला कसं समजावून सांगणार? देशामध्ये जे लार्ज स्केल फीचर्स असतात विच विल हेल्प मॉन्सून, ते नसताना सुद्धा आपल्याला पाऊस मिळाला. ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे बरं. शिअर झोन होता आणि एक फेवरेबल ऑफशोर ट्रफ पण होता आणि मान्सूनचा जे फ्लो होता ना ते पण स्ट्रॉंग होतं. म्हणून आपल्याला दिस इज अ लॉंग स्पेल विच वी हॅव गॉट इन जुलै. ओके. 10 दिवसाचा 10 दिवसाचा स्पेल होता.
तर बर. आणि नंतर बे ऑफ बेंगॉलमध्ये पण एक फर्स्ट मान्सून, ह्या सीझनचा फर्स्ट मान्सून डिप्रेशन पण तयार झाला. आणि आता ते मान्सून डिप्रेशन हॅज क्रॉस द कोस्ट आणि ते ट्रॅक करणार आहे फ्रॉम ओडिशा टू झारखंड टू मध्य प्रदेश. तर जस जे प्रेशर ग्रेडियंट आहे, म्हणजे प्रेशरचे डिफरन्स आहे ते जास्त आहे, म्हणून आपल्याला बर. असं. आणि आमचं मान्सून फ्लो पण स्ट्रॉंग आहे. सो वी गॉट द स्ट्रॉंग विंड्स, 60-70 किलोमीटर पर आवर वेगाने वाढणारे वारे मिळते. वारे पण आहेत. दिस हा ऍज द डिप्रेशन लुजेस इट स्ट्रेंथ, म्हणजे डिप्रेशन जसं तिची तीव्रता कमी होणार आहे, देन वी विल रिटर्न बॅक टू नॉर्मल विंड स्पीड्स. बर. कारण म्हणजे जे हे कधी प्रेशर ग्रेडियंट ते पण कमी होणार आहे. सो वी विल रिटर्न बॅक टू अवर नॉर्मल विंड स्पीड्स. म्हणजे बघा 20 to 30 किलोमीटर असतात ऑन अ नॉर्मल मान्सून डे. अँड वेन ऍक्टिव्ह मान्सून कंडिशन्स असतात, जसं आता झालं, जसं एक डिप्रेशन झालं, असं काहीतरी सिस्टम आलं, तर जेव्हा ते प्रेशर ग्रेडियंट वाढतात, तेव्हा हे असं सिच्युएशन निर्माण होतात, वेर यू विल हॅव विंड स्पीड्स in the order of 60 to 70 kilometer per hour. बर. पुढचे म्हणजे 2-4 दिवस जे आहेत, म्हणजे 8-9 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं काय वातावरण होईल या 2-3 दिवसामध्ये असं वाटतंय? आता उद्या थोडस पावसाची वेग कमी होणार आहे. द इंटेन्सिटी ऑफ रेन विल रेड्यूस. बर. आणि हे सिस्टम जसं ट्रॅक करतात ना, इट विल गो ओव्हर झारखंड, मध्य प्रदेश, तसं. सो पालघर, जे नॉर्थ कोकण मध्ये पालघर हम्म. आहे, आणि आपल्या उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक. नाशिक, हा, बरोबर. विशेष नाशिकचा जे घाट परिसर आहे तिथे, आणि नंदुरबार, धुले, ऑल दीज प्लेसेस शुड टेक केअर, कारण तिथे अतिवृष्टीची शक्यता आहे उद्या. बर. हे वातावरण आणखीन किती दिवसामध्ये नॉर्मल होईल? साधारण समजा 8 तारखेपासून, 8च्या नंतर हे सिच्युएशन विल रिटर्न बॅक टू नॉर्मल. बर. म्हणजे पावसाचा जोर त्याच्यानंतर कमी होईल? हो, फार कमी होण्याची शक्यता आहे, मतलब एक बर. सडन चेंज असं. बर. म्हणजे सूर्य पुन्हा बघायला मिळेल का? हो हो, सूर्य बघायला मिळेल, आणि तुम्ही नंतर त्याचा वाट बघणार, पावसाची. कारण ड्राय डेज येणार आहे ना. मग आता तुम्ही सांगतात खूप लांब झालं हे पावसाचं स्पेल, हम्म. नंतर तुम्हाला सूर्य दिसेल, आणि आम्ही सगळं हे सांगणार की पाऊस परत येऊ दे. म्हणजे असं वाटतंय 2-4 दिवसांपासून की सूर्य सुट्टीवर गेलाय की काय, अगदी तो दिसेनासाच झालाय. परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं या 2-4 दिवसामध्ये बॅक टू नॉर्मल परिस्थिती होईल. हा हो, पाऊस उत्तरेकडे सरकेल त्यानंतर, या 2-3 दिवसानंतर? उत्तरेकडे सरकेल असं नाही सांगते मी. जसं बर. जसं ते सिस्टम ट्रॅक होतात, आणि जसं ते सिस्टमचं तीव्रता असेल, मीन्स वन्स इट क्रॉसेस इन टू लँड, त्याचं ती तीव्रता असेल ते 1-2 दिवसात कमी होणार. आणि जे जे ज्या ट्रॅक ते घेणार आहे, त्या ट्रॅक मध्ये येणाऱ्या डिस्ट्रिक्ट्स विल गेट रेन. सो बर. नाशिक इज, घाट एरियाज ऑफ नाशिक इज ऑन रेड अलर्ट टुमॉरो, आणि परवा पण. सो आफ्टर 8 ते थोडस वेग कमी होणार आहे. बर. तर 2-3 दिवसांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमी होईल. आणि हा, राज्यात म्हणजे पावसाचा वेग कमी होणार आहे आफ्टर 8. बरोबर, 8 तारखेनंतर ह्या पावसाचा जोर कमी होईल. परंतु 8 तारखेपर्यंत पालघर असेल, नाशिक असेल आणि मुंबई, पुणे या भागामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी सतर्क आपल्याचा राहण्याचा घाट इशारा. एरिया, हो, घाट एरियात नक्कीच. सुद्धा रेड अलर्ट आहे. पावसाचा वेग कमी होणार आहे, पण पाऊस ऍट आयसोलेटेड प्लेसेस, तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. असं नाहीये बर. की राज्यात ड्रायनेस येणार आहे, पण ते ड्रास्टिक रिडक्शन होणार. आता जे आपल्याला आहे ना अतिवृष्टी, दॅट इज गोइंग टू रेड्यूस. बर. धन्यवाद मॅडम, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, बोललात आणि ह्या वेदर फॉरकास्ट वरती आमच्या प्रेक्षकांना सतर्क करण्याचं काम केलं, त्याबद्दल आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा या 2-4 दिवसानंतर काय पावसाची परिस्थिती होते त्यावर चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळ द्याल, ही आशा आणि अपेक्षा आहे. तुर्तास इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू मॅडम.